हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप डेजनी मी अशी वन ऑन वन व्हिडिओ करते, बट बेअर विथ मी. मी खूप टाईमपासून मला खूप टाईमपासून हा हेअर केअर व्हिडिओ करायचा होता आणि मला खूप DMs पण आले होते की मी हेअर्स कसे मेंटेन करते, मी काय लावते, काय यूज करते, म्हणजे काही स्ट्रेटच आहेत काय, मी स्ट्रेटनिंग करते. सो मला हे सगळे क्वेश्चन्स पण आन्सर करायचे होते आणि ॲक्च्युली माझी हेअर केअर नॉट हेअर केअर बट मेंटेनिंग माय हेअर माझी जर्नी सांगायची होती, कारण की मी खूप हेअरफॉल अँड ड्रायनेस फेस केला आहे आणि खूप काय काय प्रोडक्ट्स ट्राय केले आहेत. सो ॲज यू कॅन सी इथे मी थोडेसे प्रोडक्ट्स ठेवले आहेत, माझ्या हातामध्ये फणी पण आहे. मी ओके, तो फर्स्ट मी स्टार्ट करते की मी हेअर वॉश करताना काय काय करते. सो हे माझे 1 वीक नॉट वॉश्ड हेअर आहेत. मी खोटं नाही बोलणार, मी 1 वीक केस धुतले नाही आहेत. मला सर्दी झाली होती, मला ऑफिस जायचं होतं आणि समहाव मला टाईम नव्हता मिळत आणि ऑनेस्ट मला खूप कंटाळा येतो हेअर वॉश करायला. खूप बोरिंग काम वाटतं मला. सो मी खूप असं हे करत असते की हेअर वॉशचा डे आला यार शिट, असं असतं माझं. सो मी 1 वीक केस नाही धुतले. सो या, दीज आर माय हेअर, माझी हेअर लेंथ आणि 1 वीक नॉट वॉश्ड हेअर. काल मी स्ट्रेटनिंग पण केली होती, सो ते थोडेसे असे खराब झालेत आणि आता मला वाटत आहेत की ते लेजिट खराब झाले. सो आज मी हेअर वॉश करणार आहे. सो मी विचार केला मी हा व्हिडिओ पण शूट करते, तुम्हाला सांगते पण आणि तुम्हाला दाखवते पण की मी हेअर वॉश करताना काय काय केअर घेते आणि कसं त्यांना सेट करते अँड ऑल. सो पहिले तर मी वुडन कोंब वापरते. तर पहिले तर मी सगळे केसांचा गुंता सोडवणार आहे. मला हेअर ऑइल लावायचं आहे कारण काल मी बाहेर जाऊन आलेली, सो फ्रिझी झाल्यात केस. मी काल स्ट्रेटनिंग केली होती, काल मला ऑफिस होतं, मी ऑफिसला गेलेली. सो मी सकाळी लवकर जाते ऑफिसला, तर मला वेळ नाही मिळाला. मी धुणार होती केस पण मला टाईम नाही मिळाला. सो मी पटकन असं स्ट्रेटनिंग मशीन फिरवली आणि ऑफिसला गेली. सो फर्स्ट थिंग व्हॉट आय डू, मी असं पार्टिशन, ठीक आहे पार्टिशन केलं नाही केलं डझंट मॅटर, पण मी माझ्या पूर्ण केसांचा गुंता काढून घेते अँड हेअरफॉल होतोय माझा आता थोडा थोडा. अँड आय हॅव दिस ऑइल. मी खूप सारे ऑइल ट्राय अँड टेस्ट केल्यात. दिस इज गुड, मला आवडलं. प्लमचं ओनियन अँड ब्रिंगराज हेअर ग्रोथ ऑइल, हे मला आवडलं. ह्याला हे असे स्ट्रँड्स येतात, त्यांनी डायरेक्ट असं लावू शकतो. सो हेअर वॉश करायच्या 1 या 2 आवर्स आधी मी केसाला ऑइलिंग करते पूर्ण. माझे केस थोडे ड्राय आहेत, नॉर्मल केस म्हणजे ऑइली नाही आहेत. म्हणजे तुम्हाला दिसत असेल मी 1 वीक नाही धुतल्यात तरी पण, म्हणजे आता मी तुम्हाला कम्पॅरिझन सांगू तर माझी फ्रेंड आहे शिवानी, तर तिचे तुम्ही केस बघाल तर तिचे किंवा अपूर्वा आहे त्यांचे केस ना असं 2 दिवसातच नाही धुतले तर एकदम असं चपट होऊन जातात. माझं तेवढं नाही होत, माझे नाही दिसून येत. मी हेअर वॉश नाही केला तरी असं एकदम चपटे नाही होत माझे केस. माझ्या केसात एवढा बाउन्स नाही आहे जेवढा त्या लोकांना आहे, कारण माझे स्ट्रेट आहेत पण माझे नाही दिसून येत जर मी नाही धुतले. मला हा प्लस पॉईंट आहे, म्हणून पण मी ॲक्च्युली जास्त कंटाळा करत असेल मे बी केस धुवायचा. बट या, मी असं पूर्ण सॉरी मी खूप विचित्र अँगल्समध्ये घेते, पण आता ते खाली मी एंड्स ना आतमध्ये लावू नाही शकत. सो मी हाताला घेऊन असं मसाज करेन आणि असं खूप मी चंपू करते एकदम तेल लावून माझे हेअर्स धुवायच्या 1-1.5 तास आधी. सॉरी मला मेसेज आला तर माझं लक्ष तिकडे गेलं. बट एंड्सना पण मी लावते, बट जास्त रूट्सला नीडेड असतं आपलं हेअर ऑइल, सो मी तिथे लावते. मी अजून एक हेअर ऑइल वापरते, मॅक्स का काहीतरी ब्रँड आहे, नायकावर कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल. मी ते पण लावत असते मधून मधून, कारण की ते प्युअर कोकोनट ऑइल असं काहीतरी आहे, बट इट इज ऑल्सो गुड. तर मी ते पण घेऊन लावत असते. आज मी आता हे लावते कारण की मी 1 वीक धुतले नाही, सो मला जरा चांगलं हवं आहे. तर मी असं फुल चंपू बनते केस धुवायचे असतील त्या दिवशी. आणि आता मी 1-1.5 तास हे असं घेऊन बसेल. मला पर्सनली वाटतं 1-1.5 आवर घेऊन बसणं इज गुड. ओव्हरनाईट तेल ठेवायची गरज नाही आहे, पण इफ यू गाईज फील की ओव्हरनाईट जास्त चांगलं वाटतं तर तुम्ही ठेवू शकतात. सो मी हे असं केल्यावर
मला माहिती नाही मला कोणी सजेस्ट केलेलं, पण माझं डोकं पण दुखतं, तर मला कोणीतरी सांगितलेलं की हे खूप चांगलं आहे, डोकं सर्क्युलेशन पण होतं डोकं दुखतं तर, आणि हेअर ऑइल असं स्प्रेड करायला आणि मसाज करायला दिस इज रिअली गुड. सो मी हे ना घेतलंय आणि इट रिअली फील्स गुड. मी असं ऑइल लावलं ना की मी असं असं घेऊन करत असते. आय डोंट नो मी हे नीट करते की नाही, पण मजा येते, बरं वाटतं, डोकं चेपल्यासारखं वाटतं फुल. दिस इज गुड गाईज, तुम्ही हे ट्राय करू शकता. 200च आहे फक्त. सो मी हे असं आता 10 मिनटं करत बसेल. मी हे आता असं फुल 10 मिनटं करत बसणार. ठीक आहे, 1 मिनिट. या मी हे नंतर करेन आता ऑफ कॅमेरा, पण मी तुम्हाला तोपर्यंत माझी स्टोरी सांगते. सो बेसिकली स्कूलमध्ये माझे केस एवढे कमी नव्हते. लाईक स्कूलमध्ये माझे केस कमरेपर्यंत असं इथपर्यंत जायचे, बॅकपर्यंत, आणि मी 2 वेळा अशा जाड यायच्या. पण जशी जशी मी मोठी झाली, आपल्याला हेअर कट अँड ऑल करायला आवडतात, सो मी मम्मीचं नाही ऐकायची आणि मी हेअर कट अँड ऑल करायची, आणि आता ते एवढेच थिन झालेत थोडे. बट जर माझी केसाची तुम्ही डेन्सिटी बघितली तर कम्पॅरेटिव्हली माझे केस जाड आहेत. सो मी जेव्हा पण स्ट्रेटनिंग या काय करते केसांना, ते एवढे डॅमेज नाही होत, टचवूड. का? कारण की माझी एक स्ट्रँडची डेन्सिटी थोडी जाड आहे, पातळ नाही आहेत माझे एकदम केस. सो ते हीट या काही केमिकल्स ना असं पटकन ऑब्झर्व नाही करत, ते दिसतं. पण ह्याच्यामुळे मला कर्ल्स वगैरे टिकत पण नाही, कारण की हे एक ड्रॉबॅक आहे. कर्ल स्ट्रेटनिंग मी काहीही करेन ना, असं मला घाम आला या मी खूप काय काम केलं आणि तर ते 2-3 तासात निघून जातं. सो ते टिकणार नाही, तुम्हाला असं वाटणार पण नाही हे काय, हे बघा मी कालच स्ट्रेटनिंग केलेली, तुम्हाला वाटणार पण नाही, कारण की ते टिकत नाही, कारण की ते केस जाड आहेत. सो त्याला खूप स्टायलिंग एफर्ट्स घ्यावे लागतात मला स्टाईल करताना. ते केस माझे स्ट्रेट आहेत, बट स्टाईल करताना कर्ल्स मला खूप आवडतात, पण मला कधीच नाही कर्ल्स करायला मिळत, कारण मी करते ते 1-2 आवर्समध्ये निघून जातात. सो यूजच नसतो, कारण की माझी केसाची डेन्सिटी खूप जाड आहे, आणि मला असं थिन हे पण नाही आहे भरपूर केस आहेत माझ्या स्कॅल्पला, असं थिन नाही आहे. सो मला तसा कधी प्रॉब्लेम नाही झालाय केस थिनिंग या तसा. बट 1.5 इयर आधी मला खूप स्ट्रगल झालेला हेअरफॉलचा. म्हणजे मी तुम्हाला सांगू तर भरपूर केस गळायचे. मी कितीही म्हणजे मी नॉर्मली वीकमधून 2दा केस धुते, पण मी नाही धुतले कधी, किंवा मी धुतले जरी तरी असं एवढे केस निघायचे. मी लिजिट अशी घाबरायची की एवढे का केस गळतात, मी काय रॉंग खाते, काय होतंय, म्हणजे मला कळायचं नाही. आणि तेव्हा मी जाऊन एवढे केस कट करून आली होती, कारण मला छोटे केस ट्राय पण करायचे होते, आणि मला वाईट वाटायचं खूप की इतके का केस गळतायत. मे बी मी थोडेसे केस ट्रिम करते, काहीतरी स्पा वगैरे घेते, मे बी ते कमी होतील, पण ते तसं काही झालं नाही. मला वाईट वाटलं, फक्त मी रडली, एवढंच झालं, कारण की मी छोटे केस केलेले. पण माझ्या हेअर ड्रेसरनी पण तेव्हा मला एक शॅम्पू दिलेला. आय डोंट नो, ब्राऊन कलरची बॉटल काहीतरी होती, मला बिलकुल नाव नाही आठवत, बट इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, काहीतरी 1,500-2 हजारचा फक्त शॅम्पू होता तो. आणि मला असं होतं की मी एवढे तर नाही स्पेंड करू शकत शॅम्पूवर, कारण की जर मला ते शॅम्पू ॲक्च्युली आवडला तर मग मला त्याची सवय लागेल, आणि इट्स रिअली एक्सपेन्सिव्ह. लाईक देर आर बेटर ब्रँड्स विथ चीपर प्राईस. तर मी माझी फ्रेंड आहे शिवानी, तिने मला 2-3 शॅम्पूज सांगितले, ते मी ट्राय केले. पहिले तर मी लॉरियलचा सिरी एक्सपर्टवाला यूज करायची, बेज कलरची जी बॉटल आहे ती, तो पण मला आवडला, बट स्टील दॅट इज ऑल्सो एक्सपेन्सिव्ह. म्हणजे माझ्यासाठी तरी एक्सपेन्सिव्ह आहे. 700 रुपयाची एवढीशी बॉटल, जी हार्डली मला 1 महिना यूज होते. सो मला ते पण एक्सपेन्सिव्ह वाटत होतं. मग मी मला आठवत नाही, मी जर मला आठवलं तर इथे फोटो पॉप करेन, ती पण मी एक ट्राय केलेली. ती पण मला 1-1.5 महिना वर्क केलं, पण नंतर इट वॉज बॅक टू स्क्वेअर वन. इतकं काय मला वाटलं नाही त्याचा फरक. त्याच्यानंतर मला लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट, जो मी आता करंटली यूज करते, तो तिनेच मला सांगितला. तर तो माझ्यासाठी वर्क केला शॅम्पू. लाईक त्यांनी माझा हेअरफॉल कमी झाला, माझी हेअर ग्रोथ व्हायला लागली. आय डोंट नो, माझे हेअर फ्रिझी नाही वाटायचे, हे सगळं त्या शॅम्पूने माझं कंट्रोलमध्ये आलं. बट ती पूर्ण जर्नीच्या मध्ये जेव्हा माझे केस इनिशियली गळायला लागलेले, त्याच्यानंतर मला स्किन इन्फेक्शन झालेलं.
सो पूर्ण अंगावर माझ्या फोड्या आलेल्या आणि त्या डोक्यात पण आलेल्या. सो टू मेक थिंग्स वर्स, माझ्या डॉर्मॅटनी, म्हणजे मला डॉर्मॅटकडे जावंच लागलं स्किनसाठी. तर ते बोलले की तुझ्या डोक्यामध्ये वगैरे पण आल्यात. तर त्यांनी मला एक शॅम्पू कंडिशनर, मला आठवत नाही दिलं की नाही, शॅम्पू दिलेला. बट त्या शॅम्पूनी माझे केस एवढे फ्रिझी व्हायचे, म्हणजे हेअरफॉल तर नाही थांबला, उलट अजून गळायला लागले. म्हणजे इन्फेक्शन तर बरं झालं, दॅट्स अनदर थिंग, बट फ्रिझी झाले, गळायला लागले आणि रफ लागायला लागले. लाईक माझ्या नॉर्मल हेअरचं टेक्स्चर रफ नाहीये. जर तुम्ही असं नीट बघाल तर स्मूथ टेक्स्चर आहे, असं भुरभुर असं लागतं ना, ते नाहीये माझ्या स्किनचं, सॉरी हेअरचं टेक्स्चर. पण त्यांनी झालेलं खूप. तर मग मी इव्हेंच्युअली जेव्हा माझं स्किनचं सगळं निघत गेलं, आय कन्सिडर्ड की डोक्यातल्या पुळ्या पण गेल्या असतील आणि मी ते बंद केला शॅम्पू. माझ्याकडे अजून त्याची अर्धी बॉटल असावी मे बी. तर ते एक झालं. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग मी असं डिसाईड केलं की मी वर्षातून 2दा हेअर कट करेन. एकदा हेअर कट करेन, एकदा हेअर ट्रिम करेन. स्पा वगैरे आजपर्यंत मी नाही घेतलाय, म्हणजे मी घेतलाय 2दाच घेतलाय फक्त, ते पण असं वेडिंग वगैरे नंतर. पण बोलतात ना असं प्रॉपर एकदम चांगल्या सलॉनमध्ये जाऊन एकदम चांगला स्पा ट्रीटमेंट अँड ऑल काही नाही मी घेतलंय. म्हणजे केस असेच आहेत आधीपासून. आणि एवढं गरम का होतंय. आणि हेअर कलर, मला हे पण तुम्हाला सांगायचं होतं. मी पॉइंट्स लक्षात ठेवलेले, मला आठवत नाहीयेत. हेअर कलर, मी माझ्या केसांना 3-4 वेळा हेअर कलर केलाय. मला हेअर कलर करायला भरपूर आवडतो. म्हणजे मला एक तर जेट ब्लॅक हेअर्स आहेत. मला असं हवं होतं की थोडंसं ब्राऊन शेडमध्ये, बट नाही झालं. मला जेट ब्लॅक केस दिलेत देवाने. तर मला हेअर कलर आणि ते बोलतात ना टेक्स्चर दिसतं, मग ते खूप आवडतं. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये होती इनिशियली, तेव्हा एका छोट्या सलॉनमध्ये जाऊन मी हेअर कलर केलेला 2 तास. खूप बकवास झाला होता. त्याच्यानंतर मला वाटतं मी परत एकदा हेअर कलर केला होता. आय डोंट रिमेंबर मी केलेला की माझ्या फ्रेंड्सनी केलेला, बट आम्ही गेलेलो सलॉनमध्ये, मला एवढं आठवतंय. त्याच्यानंतर मी आणि जी शिवानी आहे माझी फ्रेंड, आम्ही दोघींनी घरात एक्सपेरिमेंट केलेला, कारण की बाहेर खूप एक्सपेन्सिव्ह असतात. तर आम्ही विचार केला आम्ही घरातच ते डेव्हलपर, कलर अँड ऑल, आम्हाला माहिती होते कलर बेसिकली कोणते यूज करतात, आपले दिसतात सलॉनमध्ये. सो आम्ही ती घरात एक्सपेरिमेंट केलेली. तिचा चांगला झालेला, पण माझा पण चांगला झालेला, नॉट बॅड. बट माझे जेट ब्लॅक असल्यामुळे ना एवढा दिसून नव्हतात आणि तो ब्लेंड नव्हता झाला. आणि त्याच्यानंतर पण मी एका चांगल्या सलॉनमध्ये जाऊन आता मध्यंतरी 1 वर्षाआधी केलेला हेअर कलर. सो हेअर कलर शी रिलेटेड मी तुम्हाला जर केअर घ्यायची सांगू तर मी काही नाही केअर घेतले हेअर कलरशी रिलेटेड. पहिले 4 दिवस फक्त, आय मीन 4 वॉशेस मी नीट वॉश करणार, शॅम्पू लावणार, हे करणार. त्याच्यानंतर मी काहीही केअर नाही घेतले. आय वॉज लाईक कलर आहे तो, केस डॅमेज झाले तर आपण बघूया. अँड टू बी ऑनेस्ट, टचवूड माझे केस इतके नाही डॅमेज झालेत. मी तुम्हाला जसं बोलली, कारण माझ्या केसांची डेन्सिटी जाड आहे एका स्ट्रँडची, सो ते एवढे डॅमेज नाही झालेत मला कधी. बट जर तुमचे केस थिन असतील तर प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन्स जे तुम्हाला तुम्ही हेअर कलर केल्यावर सांगतात ते. कारण की आय डू हॅव फ्रेंड्स ज्यांचे केस डॅमेज होतात हेअर कलर, स्ट्रेटनिंग, ह्या सगळ्यावरून. अँड आय डू रेकमेंड की तुम्ही खरंच फॉलो करा, ते नका करू, कारण की मग ती ट्रीटमेंट वर्थ नाही राहत आपण जे ट्रीट करतो ते. आणि अजून काय बोलायचं होतं मला, देर आर फ्यू टेक्निक्स जे मी वापरते माझे केस स्ट्रेट वाटायला. माझे केस स्ट्रेटच आहेत, माझे केस थोडेसे हेवी वाटतात मला, पण ते स्ट्रेट आहेत आणि ते स्ट्रेटच राहतात. मी किती पण त्याला कर्ल करा, म्हणजे काहीही करा, ते स्ट्रेटच आहे. हे तर आता मी स्ट्रेटनिंग केलेली आणि धुतले नाहीत म्हणून असे ट्विस्ट अँड टर्न झालेत. बट माय हेअर आर प्रिटी स्ट्रेट आहे, मी काय करू नाही शकत त्याला. मी स्टाईल करते तरी ते परत स्ट्रेटच होतात. सो मी बेसिकली आता स्टायलिंगवर गिव्हअप केलंय. आणि अजून काय होतं, लेट मी थिंक, मला 2 मिनिटं द्या. ओके, मी मम्मीला विचारून आली की मम्मी मी तुला काय बोलली होती का, काय पॉईंट्स राहिल्यात का जे मला सांगायचे. तर मी हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला माझं रिअल हेअरचं टेक्स्चर दाखवेन आणि मी काय त्याला सिरम लावते या काय शॅम्पू यूज करते हे पण मी तुम्हाला दाखवेन, जसं मी हे दाखवलं तुम्हाला. पण बेसिकली ना, व्हॉट वी ईट इज व्हॉट वी गेट. मला असं वाटतं की चांगलं जर खाल्लं तर त्यांनी चांगले केस येतात. माझं खाणं एवढं चांगलं नाही आहे,
माझे केस नाही ग्रो करत आजकाल एवढे. मी खूप ट्राय करते, मी खूप काय काय हेअर ऑइल लावते. मला मध्ये माझ्या फ्रेंडनी सिरम नाही, रोजमेरी वॉटर दिलेलं, ते वर्क करतं गाईज. रोजमेरी वॉटर मला असे थोडे छोटे छोटे इकडे आलेत, म्हणजे असं न्यू ग्रोथ आहे, सो ते वर्क करतं. ते तुम्ही ट्राय करा. रोजमेरी वॉटर, रोजमेरी ऑइल, वॉट एव्हर इज प्रिफरेबल. पण मी असं खूप स्ट्रगल करते हेअर ग्रोथसाठी. माझ्या केसांची ग्रोथ खूप स्लो आहे. हे मी आता रिसेंटली हेअर कट केलं आहे. माझ्याकडे जर फोटो किंवा व्हिडिओ असेल तर मी इथे पॉप करून तुम्हाला दाखवेन. मी आत्ताच रिसेंटली हेअर कट केला, कारण की परत माझे केस थोडेफार गळायला लागले आणि मला असं नको आहे की मी तिथपर्यंत जाईन की जसं आधी 1-1.5 वर्षाआधी खूप हेअरफॉल होत होता तसा हेअरफॉल होईल. बट आय डू टेक केअर ऑफ माय हेअर. एक पर्टिक्युलर माझा वे आहे जे मी हेअर वॉश नंतर करते, ज्याने मला वाटतं की माझे केस स्ट्रेट दिसतात. अँड मी कधीच ऑल्सो मला कोणीतरी मला विचारलेलं की मी केराटिन स्मूथनिंग काय केलं आहे का. नाही, कलर सोडून मी माझ्या केसांना काहीच नाही केलं. आणि 1-2 वेळा स्पा केला आहे, बट स्पानी काय एवढं तर होत नाही. सो कलर सोडून मी कोणतीच ट्रीटमेंट माझ्या केसाला आजपर्यंत केली नाही आहे. मला करायची पण नाही आहे. मला नाही आवडत ते सगळे ट्रीटमेंट्स. म्हणजे मी स्पा करेन, मी आता करणार पण आहे स्पा. म्हणजे केस थोडे डॅमेज वाटत आहेत मला, कारण मी मध्यंतरी खूपच स्ट्रेटनिंग करत होती, बरं नव्हतं तर. पण येस, मी काहीच ट्रीटमेंट्स नाही केल्यात, काहीच केमिकल्स नाही वापरलेत केसाला, रादर दॅन कलरिंग माय हेअर, कारण ते मला खूप आवडतं. आणि येस गाईज, स्टे ट्यून्ड. मी नेक्स्ट नाही बट नेक्स्ट वीकमध्ये मी कलरिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. मला एक हेअर कलर आलाय जो मी घरी ट्राय करणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. मी माझे केस फायनली कलर करणार आहे 1-1.5 वर्षांनी. आय एम सो हॅपी फॉर दॅट. सो या, दिस इज इट. बघा, मी एवढे केस चंपू करून टाकते, कारण मला असं वाटतं की भरपूर तेल लावलं पाहिजे. नॉर्मली आपण गर्ल्स नाही लावत गाईज, आय डोंट नो, बट गर्ल्स तर आपण नाही लावत केसाला तेल थ्रू आउट द वीक ऑर समथिंग लाईक दॅट, कारण आपण बाहेर वगैरे जातो ते चांगलं नाही दिसत. बट या टेक्निक ज्या मी तुम्हाला दाखवते ते मला वर्क झाल्या. तुम्ही ट्रायल अँड एरर करा. तुमच्या केसांच्या अकॉर्डिंग तुम्हाला काहीतरी वेगळं वर्क करत असेल. जसं जर केस थिन असतील तर मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेटनिंग, हीट हे सगळं लावू नका. केस जाड असतील तर तरीही लावू नका. पण जर अगदीच वर्स्ट केस सिनारिओ तुम्हाला लावायला लागलं तर मेक शुअर की तुम्ही राईट प्रोडक्ट्स यूज करतायत, ते प्रोटेक्ट करायला तुमचे केस, या कमी लावतायत. कारण की आत्ताच मी जेव्हा हेअर कट केला तर माझा हेअर ड्रेसर, त्याला माहिती आहे की मी ब्लो ड्राय करते, माझं डोकं दुखतं लगेच जर मी केस ओले ठेवले तर त्याला माहिती आहे मी ब्लो ड्राय करते केस. हे केलं ही वॉज लाईक की ट्राय कर की कमी कमी ब्लो ड्राय तू एव्हरी टाइम यूज करशील, कारण की माझे केस जाड आहेत. तो मला बोलला आफ्टर अ पर्टिक्युलर एज किंवा आफ्टर अ पर्टिक्युलर टाइम पिरियड ते डॅमेज व्हायला चालू करणार. तो मला फेसवर म्हणजे असं डायरेक्ट बोलला तो की प्लीज तुझे केस चांगले आहेत, स्ट्रेट आहेत, सगळ्यांचे नसतात, सो नको एवढी हीट लावू, नको स्ट्रेटनिंग करू. कारण त्याला माहिती मी स्ट्रेटनिंग पण करते. मी जर केस नाही धुतले तर मी फटकन स्ट्रेटनिंग मशीन फिरवणार, ऑफिसला निघणार. सो तो मला असं खूप समजवत होता की स्ट्रेटनिंग नको करू, हेअर ड्रायर कमी यूज कर थोडं. आत्ता मला नाही वाटत आहे, कारण की आत्ता मी स्टार्ट केलं आहे. बट इव्हेंच्युअली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेवढं मी वाढवत जाणार ते नंतर मला अफेक्ट करणार, की हेअरफॉल होणार. मग जेव्हा वय होतं तेव्हा ते केस थिनिंगचा प्रॉब्लेम आहे, खूप काय काय होतं. सो प्लीज गाईज, कमीत कमी हीट लावा केसांना. ॲज युजल मी शूट करायला उभी राहिली की एकदा तरी माझी बॅटरी काय बोलते, एकदा तरी माझं मेमरी फुल झालीच पाहिजे, तशी आत्ता झालेली. बट या, मी काय सांगत होते तुम्हाला, मी विसरली. सो ठीक आहे. एनिवेज, मला आता आठवत नाही आहे मी काय ह्याच्यावर व्हिडिओ कट झाला होता. बट मी आता हे 1 ते 2 तास घेऊन बसेन आणि नंतर हेअर वॉश करून मी तुम्हाला परत दाखवते की मी हेअर वॉश केल्यावर माझं काय रुटीन आहे, मी काय काय करते केसांना. आणि या, आय थिंक हेअर वॉश केल्यावर आपण भेटूया. हाय गाईज, आय एम बॅक. मी केस धुवून आली आहे आत्ताच. मी टॉवेल बांधते केसांना, मी जस्ट सोडला. अँड आय शो यू, मी हा असा टॉवेल रॅप करून ठेवते. बट गाईज, एक मी तुम्हाला टिप देईन की ह्या टॉवेलनी ना हे असं केस पुसू नका कधी. मी नाही पुसत, मी फक्त हे जाड टॉवेल आहे म्हणून पाणी ऑब्झर्व करता येईल म्हणून असं करते फक्त. सॉरी. सो मी त्याच्यासाठीच फक्त हा टॉवेल यूज करते. मी बाकी असं केलं ना की हे असे फ्रिझी होतात, जे नाही, मग त्यांनी ते स्ट्रेट नाही दिसत. भलेही माझे केस स्ट्रेटच आहेत पण ते मला फ्रिझीनेस नाही आवडत, सो मी तसं करत नाही.
ऑल्सो मी तुम्हाला बोललेली मी माझा शॅम्पू दाखवेन. आता ओले आहेत शॅम्पू, मी जस्ट शॅम्पू केलेला. तर दिस इज माय कंडिशनर अँड शॅम्पू, लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचा पर्पलवाला व्हेरियंट आहे. आर्गन ऑइल अँड लॅव्हेंडर फॉर स्मूथ अँड सरीन हेअर. सल्फेट फ्री शॅम्पू आहे हा. मी हे आता 5-6 बॉटल्स यूज केल्या त्याच्या. माझ्या आय थिंक फेवरेट या नायका हॉलमध्ये पण हे तुम्ही बघितलं असेल. तर हा मी एक शॅम्पू यूज करते. आणि सिरी एक्सपर्टचं जसं मी लास्ट टाइम तुम्हाला बोलली बेजवालं जे व्हेरियंट आहे न्यूड कलरचं, त्याचा माझ्याकडे आधी शॅम्पू होता आणि मी हेअर मास्क घेतलेला. तो मास्क आहे. सो मी मोस्टली मंथमधून एकदा ना मास्क लावते केसांना, तो वाला. त्यांनी पण खूप सॉफ्ट आणि स्मूथ होतात. बट स्टील मला वाटतं त्यांनी पण थोडंसं फ्रेझी होतात. बट मी तो अजून पण यूज करते, मला तो आवडतो. आता माझे केस माझं ऐकणार नाहीत पण ऑब्व्हियसली ते ओले आहेत. अँड ऑल्सो वॉट आय यूज इज हे हेअर सिरम आहे. मी ते किती फ्रेमच्या बाहेर ठेवायची कोशिश करते बट ते फ्रेममध्येच येतं आहे. सो इग्नोर दॅट गाईज. आणि आता ओल्या केसांवर मी पहिले हे वाला हेअर सिरम लावेन. सॉरी शाईन करतंय का, लॉरियल पॅरिसचं लीस अनलिमिटेड प्राईम रोज ऑइल असं काहीतरी ह्याला बोलतात. सिरी एक्सपर्टचंच आहे हे. हे पण मी असं 3-4 बॉटल यूज करून झाली आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे माझ्या मते. हे नसेल सुद्धा, हेअर सिरम्स एवढेच एक्सपेन्सिव्ह असतील, आय डोंट नो. मी हेच यूज करत आली आहे. ह्यानी केस खूप फ्रिज फ्री होतात. म्हणजे मी आय डोंट नो मला काय होतंय, सॉरी. म्हणजे मी हे आत्ता लावेन सॉरी गाईज, सॉरी. म्हणजे मी हे आत्ता लावेन ओल्या केसांवर. आणि मी ब्लो ड्राय पण फिरवते. जसं मी तुम्हाला बोलली, मी ब्लो ड्राय करताना पण 2 वेळा ते लावते. म्हणजे एकदा ब्लो ड्राय चालू असताना मध्ये लावते, थोडे केस सुकत आले की, आणि मग परत सुकून झाल्यावर लावते. सो मी हे 3 वेळा लावते. आय डोंट नो हे एक्सेसिव्ह असू शकतं बट दिस वर्क्स फॉर मी. सो तुम्ही हे खरंच ट्राय करू शकता. आय वुड हायली रेकमेंड. हे एक आत्ता मी नवीन बॉटल घेतलं, तुम्हाला दिसत असेल. मी फोडली आहे की नाही मला माहिती नाही, पण ही न्यू बॉटल आहे. हे एक मी लावते. आणि अजून एक मला तुम्हाला प्रोडक्ट दाखवायचं होतं फॉर ऑल माय गर्लीज जे ॲक्च्युली हीट वापरतात. माहिती असून की नाही आहे चांगली. आय नो आय कॅन फील यू. मी पण हीट लावते माझ्या केसांना. त्यांच्यासाठी हे बी ब्लंटचं, तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो, शाईन करतंय मला वाटतं. बी ब्लंटचं हॉटशॉट हीट प्रोटेक्टेड हेअर मिस्ट आहे. हे मी आजकाल स्ट्रेटनिंग अँड ऑल करायच्या आधी लावते. मला असं वाटतं की हे वर्क करतंय, आय डोंट नो. हे पण मला कोणीतरी रेकमेंड केलं होतं, आय थिंक शिवानीनीच केलेलं. पण आय थिंक दिस वर्क. सो मी तरी हे आता लावायला लागली आहे. कारण की जर हीट लावणं, ओ माय गॉड, खूप मोठं बटरफ्लाय होतं आणि मला भीती वाटते बटरफ्लायची. खूप मोठं होतं, गेलं, जाऊ दे. सो मी हे लावते. मी हीट लावणं अवॉइड करू शकते पण नाही होतं माझ्याकडून, म्हणून मी हा ऑल्टरनेटिव्ह घेतलाय. अँड आता मी हेअर ड्राय करून येते. माझं डोकं दुखतं जसं मी लास्ट टाइम बोलली. सो मला ब्लो ड्राय फिरवावंच लागतं, म्हणून मी आता केसांना ब्लो ड्राय करून येते. आणि फायनली तुम्हाला माझे केस दाखवते कसे दिसतात. आय एम सॉरी मी या व्हिडिओमध्ये खूप बडबड केली असेल तर प्लीज बेअर विथ मी गाईज. पहिल्यांदा मी असा एक व्हिडिओ करते ज्याच्यात मी इन्फॉर्मेशन शेअर करते जे मला वाटतं किंवा मला माहिती आहे ती. आय होप दिस इज रिअली हेल्पफुल फॉर यू गाईज. आय नो हे लास्टला बोलायचं असतं पण मी आत्ताच बोलते, ठीक आहे, आले. सो गाईज आय एम फायनली डन. तर मी माझं हे लास्ट टाईमचं सिरम अप्लाय करते. माझे केस सुकवून झाले, तुम्ही बघू शकता. मी असं घेते आणि फक्त हे असं लावते. अँड थोडेसे ओले आहेत बट तेवढं आय डोंट माइंड, कारण मी फक्त स्कॅल्प सुकवायच्या मागे असते जास्त. हे तर रूट्स तर सुकूच शकतात. सो या गाईज, दीज आर माय हेअर वॉश्ड हेअर टेक्स्चर. फक्त हेअर ड्रायरनी ड्राय केलं. तुम्ही बघू शकता थोडेसे फ्रेझी आहेत पण ते थोडं माझे केस असे आहेत की आज नाही चांगले दिसणार, उद्या चांगले दिसणार. ते आज थोडेसे असे फ्रिझी वाटतील, उद्या ते बरोबर टोन डाऊन होते. मी माझा राहिलेला हात असा फक्त ह्याला. अँड हां गाईज, वन मोर टिप, मी हेअर ड्रायर आणलं त्यासाठी. तुम्ही जर हेअर ड्रायर वापरत असाल तर असं ड्राय करा. मला हे
माझ्या हेअर ड्रेसरनी सांगितलं होतं की फ्रिझी होतात, आपण असं 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 फिरवतो, मग ते असे 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 उडतात. तर हे असं ड्राय केलं ना तर ते असं खालच्या साईडला अशी हवा जाते, तर ते फ्रीज कंट्रोल होते. अ टिप, जर तुम्ही हे यूज करत असाल, पण नका करू कारण की दिस इज व्हेरी डॅमेजिंग. आय कांट हेल्प इट, बट तुम्ही नका करू. अँड ऑल्सो मी ओले केस विंचरत नाही, मला आवडत नाही. आता हे सुकल्यात म्हणून मी हे या ब्रशने विंचरते, फणीनी पण नाही. आय डोंट नो व्हॉट डिफरन्स डज इट मेक फणी और ह्यानी, पण मला हे या ब्रशनी विंचरायला आवडतात मी हेअर ड्राय केले की. सो या गाईज, आय थिंक मी तुम्हाला माझे सगळे हेअर प्रोडक्ट्स अँड माझी हेअर केअर, ॲक्च्युअल हेअर केअर रुटीन दाखवली आहे. आय होप यू लाईक इट अँड आय होप इट वॉज हेल्पफुल. मी सगळं आधीच बोलली आहे ना आय थिंक. सो जाऊ